नमस्कार सर्वांना। शिक्षक भरती 2017, 2022 आणि येणारी टेट तिसरी या सर्वच बाबतीमध्ये जेव्हा पाठपुरावा आपण करतोय मंत्रालयामध्ये आणि त्याचबरोबर आयुक्त कार्यालयामध्ये आणि सध्या आपण पाहतोय की 2022ची शिक्षक भरतीचा जो काही दुसरा टप्पा आहे त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत आणि ते आपले जे काही बांधव आहेत, भगिनी आहेत, अगदी नारी शक्ती आपण पाहिलेलं आहे की दोघी तिघी आता उपोषणाला सुद्धा बसलेल्या आहेत। त्याचबरोबर ज्यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन चाललेलं आहे, तुषार देशमुख सर असतील, डोईफुडे सर, सर्वच आपण पाहतोय हे सगळं करत आहेत ते म्हणजे फक्त आणि फक्त अभियोग्यताधारकांना दुसरा टप्पा शिक्षक भरतीचा यावा आणि त्याच्यामध्ये 10% जागा असतील, साधारण व्यक्तीच्या जागा असतील, त्याचबरोबर एक तपाचा गैरहजरी या जागा असतील या येण्यासाठी आणि त्याच्यासाठीच अगदी आठवडा उलटून गेलं तरी आंदोलन चालू आहे। परंतु आजही न्याय मिळत नाही आहे आणि त्याच धर्तीवरती आंदोलन करते जे आहेत त्यांची जी टीम आहे कोर टीम ती आज मंत्रालयात आलेली आहे आणि त्यांच्या थ्रूच आपण म्हणजे आज मंत्रालयात पाठपुरावासुद्धा केलेला आहे। तर मग तुमचा नक्कीच प्रश्न असेल की नक्की दुसऱ्या टप्प्याचं काय होणार आहे की नाही। तर मित्रांनो, दुसरा टप्पा दुसऱ्या स्टेटवरती होणार आहे एवढं मात्र शुअर आहे आणि आपल्याबरोबर जे काही 5-6 लोकांची काही जी टीम आलेली आहे पुण्यामधून मंत्रालयामध्ये ती याच कारणासाठी आलेली आहे की शालेय विभागानं तेवढीशी दखल घेतलेली नाही आहे पुण्यामध्ये आणि त्यामुळे यांना मंत्रालयाचे वारंवार पाठपुरावे करावे लागतात। लास्ट टाइम पण आपण पाहिलं की तुषार देशमुख सर त्याचबरोबर बाकीचे सर्व आले होते आणि आता हे सर आणि बाकीचे सर्व अभियोग्यताधारकसुद्धा आलेले आहेत आणि आम्ही आता मंत्रालयात पाठपुरावा केलेला आहे। या पाठपुराव्यानंतर फक्त एकच लक्षात आलं की दुसरा टप्पा हा दुसऱ्या टेटवरती येणार आहे आणि 10% जागा येतील त्या नक्कीच येणार आहेत, परंतु त्याला वेळ लागू शकतो। त्याचं रिझन एवढंच आहे की सध्या जे काय आपण मंत्रालयामध्ये जे काय विचारलेलं आहे शालेय विभागाला त्यांनी एवढंच सांगितलेलं आहे की आमच्याकडे प्रस्ताव तर आलेला आहे आणि त्याच्यावरती आम्ही कामसुद्धा सुरू केलेलं आहे आणि त्या जागा लवकरात लवकर निघतील। तर मग थोडक्यात त्याला किती वेळ लागेल असं जेव्हा विचारलं तेव्हा त्यांचं असं म्हणणं आहे की इथून पुढचा येणारा पुढचा आठवडा त्याच्यासाठी लागू शकतो, तेवढं आमचं काम झालेलं आहे। मग आतापर्यंत आपण बरीच नावं घेत होतो, पडळकर साहेब आहेत किंवा आपण म्हणजे फणसे सर आहेत यांचंसुद्धा आपण नाव घेत होतो, म्हणजे यांच्यामुळे या जागा अडकलेल्या आहेत का असं जेव्हा आपण विचारतोय शालेय विभागाला त्याचं उत्तर ते निरुत्तर आहेत। परंतु आज आपलं ऑल ऑफ सडन म्हणजे आपण फणसे सरांना सुद्धा भेटलेलं आहोत, परंतु त्यांनी सुद्धा हेच सांगितलं की माझी काही हरकत नाही आहे, 10% जागा कपाट देण्यासाठी माझी काही हरकत नाही आहे। हां, माझा आक्षेप नक्कीच आहे ज्या जिल्ह्यामध्ये बिंदू नामावली घोटाळा NTC बाबतीमध्ये झालेला आहे तो फ्रीज करून ठेवण्यात याव्यात, त्याच्यावरती निर्णय नंतर घेण्यात यावा। परंतु माझ्यामुळे मला निष्पाप जे काही जीव आहेत आज आंदोलन करतात, उपोषण करतात किंवा 1-2 मार्काने राहिलेले आहेत किंवा बाकीचे सर्व आहेत त्यांना माझ्यामुळे नोकरी अडकणार नाही, त्यासाठी मी माझा कन्सेंट द्यायला तयार आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी हे पण आपल्याला सांगितलं की पुढच्या आठवड्यामध्ये येऊन जर माझी गरज पडली तर मी नक्की शालेय विभागाला सहकार्य करू। त्यामुळे इतक्या दिवस आपण सरांच्यावरती जो रोष होता तो आता कुठं जर दूर झालेला आहे। मग आता या जागा नक्की अडकल्या कुठे किंवा मग हा आपल्याला म्हणजे असं मॅन्युप्युलेट करण्याचा प्रयत्न केला जातोय का? मित्रांनो, याचं उत्तर कदाचित माझ्याकडेही नाही आहे, कारण आपल्याला मंत्रालयामध्ये सांगितलं जातं की यांची सही नाही आहे म्हणून हे आपण देऊ शकत नाहीत। आयुक्त कार्यालयामध्ये सांगितलं जातं की ही गोष्ट मंत्रालयामध्ये आहे, मग नक्की हे पाणी मुरतंय कुठे किंवा कशामुळे वेळ होतोय? तर थोडक्यात मला एकच सांगायचं आहे की आता मंत्रालयातून असं सांगितलेलं आहे की हा जो दुसरा टप्पा आहे त्याच्यामधल्या पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही कार्यवाही सुरू करतोय। आत्ता बऱ्यापैकी याची कार्यवाही झालेली आहे आणि माझ्या या सेंटेन्सला जवळपास 5-6 अभियोग्यताधारक ते सुद्धा होते आणि त्यांनी सुद्धा हे ऐकलेलं आहे की असंच आपल्याला सांगण्यात आलेलं आहे। मग आता उद्या पुण्याचं आंदोलनाचं काय? तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की आपल्याला जोपर्यंत आपण म्हणजे असं नाही का मागत नाही, रडत नाही किंवा असं गयावया करत नाही तोपर्यंत अजूनपर्यंत आपल्याला काही मिळालेलं नाही आहे। त्यामुळे आता पुढची आंदोलनाची दिशा काय असेल हे कदाचित आयुक्त कार्यालय आहे, आयुक्त साहेब आहेत यांच्याशी ठरवली तरी चालेल। परंतु मला असं वाटतं की शासनाला सुद्धा कुठंतरी इथं जर आपल्याला मागत आहेत ते एवढा आठवडा तर आपण दिला तर काही हरकत नाही आहे। उपोषण करणं एवढं सहजासहजी नाही। आपल्या महिला भगिनी नारी शक्ती उपोषण करते, महिलांचे N नंबर ऑफ इश्यू असतात आणि त्याच्यामध्ये हे म्हणजे त्यांच्या अगदी जीवावरती बेतू नये हे प्रामाणिक प्रयत्न आहे आणि म्हणूनच आज पुण्यावरून एक टीम इथं आलेली आहे आणि आपण आज मंत्रालयामध्ये त्याच्या संदर्भात पाठपुरावा करतोय।
मित्रांनो, याच्यासाठी म्हणजे मला सुद्धा स्वतःला पुण्याला यायचं होतं याच्यासाठी, परंतु माझे बाबा हॉस्पिटलाइज आहेत सध्या आणि तिथून सुद्धा मी अशीच आलेली आहे. फक्त हे लोकांनी विनंती केली म्हणून एकच मला सांगायचं आहे की शिक्षक भरतीमध्ये प्रत्येकाचं थोडं का होईना भरपूर लोकांचं सहकार्य आहे. त्याच्यामुळेच आज निवेदना थ्रू प्रत्येक मंत्र्यांच्या आमदारांच्या लेटर थ्रू आपण मुख्यमंत्री आहेत केसरकर साहेब यांच्यापर्यंत पोहोचतोय, पण आपल्या हातात लागत नाही आहे असं अजिबात सुद्धा नाही आहे. नक्की लढ्याला आपल्या यश येते. थोडा फक्त तुम्ही संयम ठेवा असं आपल्याला सांगण्यात आलं आहे. आता इथून पुढे जो काही निर्णय आहे तो आपण घेऊच, परंतु मला एक फक्त सांगायचं आहे की आपण असं ताटकळत बसण्यापेक्षा जे आलेलं आहे तो म्हणजे शेवटचा दिवस गोड मानून घ्यावा. अशा पद्धतीने जे आपल्याला एवढं सगळं सांगतात आहे, एकदा आयुक्त साहेबांशी व्हेरीफाय करून घ्या नक्की याच्यामध्ये खरंच सत्य आहे का, आणि तसं असेल तर आमरण उपोषण पाठी घ्यायला काही हरकत नाही आहे. राहिली गोष्ट बाकी धरणे आंदोलनाची, ते चालू ठेवा किंवा पाठी घ्या, परंतु सध्याची अशी कंडिशन आहे की सध्या हे सर्व पॉझिटिव्ह आहेत. अगदी म्हणत आहे की आम्ही प्रस्ताव अगदी टाईप करून झालेला आहे, असं एक टेबल असं सांगतात, दुसरं टेबल सांगतात की आम्ही शिक्षण मंत्र्यांकडे पण पोहोचवलेला आहे, परंतु या सर्वांचा जो फॉलोअप आहे तो पुन्हा सोमवारी आयदर सोमवारी किंवा मंगळवारी नक्की घेतला जाईल. मग तोपर्यंत उपोषण चालू ठेवायचं की तोपर्यंत अजून दुसरीकडून कुठला दबाव आणायचा याच्यावरती नक्की आपण विचार करूयात, आणि विचारानेच हा इथून पुढचा निर्णय होणार आहे. परंतु 10% जागा या नक्कीच येतील. अजून त्याला 8 दिवस लागतील किंवा हार्डली 15 दिवस लागतील असं सांगण्यात आलेलं आहे. परंतु जे काही जिल्हा CEO ऑफिस आहेत त्यांच्यातून मला असं समजलं की त्यांना 10% बद्दल कार्यवाही करण्याचे सुद्धा आदेश देण्यात आलेले आहेत. आता हे सगळं मी तुम्हाला ओरली बोलते, जसं तुम्ही ऐकताय कानाने एवढंच मला ओरली माहिती आहे. जोपर्यंत आपल्या हातात कुठलाही पुरावा नाही आहे तोपर्यंत आपण याच्यावरती काही बोलू शकत नाही आहेत. सर आहेत आपल्याबरोबर. सर, तुम्हाला याच्या बाबतीमध्ये काय म्हणायचं ते सुद्धा सर सांगतील. मित्रांनो, आमची कोर टीम मुंबईला आलेली आहे आणि आपण मंत्रालयामध्ये जे काही गोष्टी करायच्या आहेत त्या आपण केलेल्या आहेत. आणि आपण सर्वांना म्हणजे तुषार महाजन सर आज नाही आहेत, त्याच्यामुळं आपण फक्त मुख्यमंत्री सचिवालयाला बोललेले आहे. आणि पुढचा जो प्रोग्राम आहे तो आपल्याला पुढच्या आठवड्यापर्यंत नक्की सर्व काही समजेल आणि सेकंड फेज तर होणारच आहे, यात काही दुमत नाही. त्याच्यामुळं जे काही आंदोलन चालू आहे त्या आंदोलनामध्ये तुम्ही या सहभाग नोंदवा. आपल्याला जास्तीत जास्त जागा आणायच्या आहेत ह्या सेकंड टेटवरच. त्याच्यामुळे जास्तीत जास्त मुलांनी पुणे येथे यायचं आहे आणि आंदोलनामध्ये सहभागी व्हायचं आहे. एवढेच बोलतो.